नाही, नाही. बहुप्रतीक्षित या निवडणुका होत्या. जवळ-जवळ 3 वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे. त्यामुळे कुणी महानगरपालिकेचा जर विषय घेतला तरी त्या महानगरपालिकेला वार्डाला कुणी वाली नव्हता. परंतु अमरावती शहरात दुरावस्था झाली होती निश्चितच. परंतु त्या शहराचे आमदार सुलभाताई खोडके असल्यामुळं काही जे शासनाकडून जो निधी आला मोठ्या प्रमाणात त्यामुळं कामं तरी करता आले. परंतु काही छोट्या-छोट्या कुणाला जबाबदार धरता येत नव्हतं छोट्या-मोठ्या कामासाठी. त्यासाठी निश्चितच नगरसेवकाची आवश्यकता होती आणि या निवडणुका झाल्यामुळं लोकांच्या उपयोगी म्हणजे कुठल्या लहान-सहान कामासाठी प्रत्येक गोष्टीसाठी आमदाराकडे जायची गरज राहणार नाही. निवडणुकांना घेऊन काय केलं? निवडणुका लागण्याची शक्यता होतीच. गेल्या 6 महिन्यापासूनच आपण तयारीला सुरुवात केली होती. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा निवडणुकीसाठी सज्ज आहे. केव्हाही निवडणुका झाल्या तरी आम्ही सज्ज होतो. आता निवडणुका 4 महिन्याच्या आतमध्ये होणार आहेत. निश्चित आमची तयारी पूर्ण आहे. सर्व प्रभागात उमेदवाराची चाचपणी आम्ही केली होती. आता नव्याने पुन्हा आता सुलभाताई या शहराचे आमदार आहे आणि नव्याने आदरणीय संजूभाऊ खोडके विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आल्यामुळं त्यांची निवड झाली. त्यामुळं पुन्हा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारलाय. त्यामुळं निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या महानगरपालिकेत प्रभावी ठरेल एवढंच निश्चित.